नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लक्ष्मण चौधरी. लक्ष्य मराठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आतापर्यंत माझी लेक्चर तुम्ही स्पर्धाग्राम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांनी बघितली असतील. इथून पुढे मराठी विषयाच्या ज्या महत्त्वाच्या नवीन नवीन संकल्पना असतील किंवा मराठी व्याकरणाचं जे काही बदलतं पर्व आहे किंवा नवीन पर्व आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेता संपूर्ण लेक्चर तुम्हाला आता इथून पुढे लक्ष्य मराठी या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतील. आता ज्या विद्यार्थ्यांनी आपलं यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्हाला ही लेक्चर आवडत असतील तर लाईकसुद्धा करा. आज आपण अतिशय महत्त्वाचं लेक्चर घेतो आहे की काल झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षेचा पेपर आणि त्या पेपरचं विश्लेषण, मराठी विषयाचं विश्लेषण आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतो आहे. तर विश्लेषणाबरोबरच संभाव्य उत्तरांसह विश्लेषण आजच्या लेक्चरचा आपला विषय आहे. ओके, तर आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. बघा, आता पहिला प्रश्न काय होता कालच्या पेपरमधला, तर पांथस्थ झाडाखाली विसावा घेत होता. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील अव्यय हे कोणत्या अव्ययाचं उदाहरण आहे? आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आता अधोरेखित केलेला शब्द कोणता आहे? पांथस्थ आहे. आता पांथस्थ या शब्दाचा अर्थ काय? तर पांथस्थ म्हणजे रस्त्यात राहणारा, याला म्हटलं जातं पांथस्थ. आता यामध्ये राहणारा म्हटल्यानंतर आतापर्यंत तुम्ही वाचलं असेल, आतापर्यंत तुम्ही अभ्यासलं असेल की शब्दयोगी अव्यय हे कुणाला जोडतं? तर शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, केव्हा केव्हा ते शब्दयोगी अव्यय क्रियापदाला सुद्धा जोडतं, क्रियापदाला सुद्धा जोडून येतं, केव्हा केव्हा क्रिया विशेषणाला सुद्धा जोडून येतं. म्हणजे अशा पद्धतीने हे सुद्धा लक्षात राहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे या ठिकाणी राहणारा या क्रियापदाचं मूळ रूप आलं राह आणि त्याला कोणता धातू जोडलेला आहे? नारा. म्हणजे या ठिकाणी ते शब्दयोगी अव्यय पण आहे आणि त्यानंतर ते धातू साधित सुद्धा आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असावं. ओके, अशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा सांगतो, संभाव्य उत्तर, आणि थोडक्यात प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा त्या ठिकाणी करतो. त्यानंतर पुढे जाऊया. 2 नंबरचा प्रश्न होता, केळीवर नारळी अन घर चंद्र कवडी. या म्हणीचा खालीलपैकी योग्य अर्थ असलेला पर्याय. आता या म्हणीचा मुख्य अर्थ काय आहे? तर मातीच्या घागरीवर हा त्या म्हणीचा मुख्य अर्थ आहे. मातीच्या घागरीवर नारळीचे झाकण व झोपडीचे छप्पर गळके, असा त्या ठिकाणी या म्हणीचा मुख्य अर्थ आहे. मग यातनं काय प्रकट होतं? तर यातनं प्रकट होतं कमालीची गरिबी. कमालीची गरिबी. मग याचा अर्थ कमालीची गरिबी असा होतो. म्हणजे आपल्याला पर्याय दिले की अत्यंत श्रीमंत स्थिती असणे पहिला येणार नाही, दुसरा अत्यंत गरिबीची स्थिती असणे, म्हणजे बी हे त्याचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असावं. अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 होता की पंक्ती प्रपंच या शब्दाच्या अर्थाचा अचूक वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात आलेला आहे? आता पंक्ती प्रपंच म्हणजे काय असतं मित्रांनो? तर पंक्ती प्रपंच या शब्दाचा मूळ अर्थ जर आपण लक्षात घेतला तर त्या शब्दाचा मूळ अर्थ आहे पक्षपातीपणा, असा त्या शब्दाचा मूळ अर्थ आहे. पक्षपातीपणा म्हटल्यानंतर तुम्हा सर्वांना माहिती असेल की पक्षपातीपणा कशाला म्हणतात. आता आपल्याला पर्याय दिले आहेत की पंक्ती बसल्या आणि वाढपी वाढू लागले, पहिला पर्याय येणार नाही. त्यानंतर दुसरा पर्याय, पंक्तीत वाढताना वाढप्यांनी मात्र पक्षपात केला, हे त्याचं पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर योग्य असावं. म्हणून त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3चं उत्तर पर्याय क्रमांक 2 सांगितलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे. बघा, आता या ठिकाणी प्रश्न काय आहे? विरुद्धार्थी वाक्प्रचाराच्या जोड्या जुळवा.
आता एकीकडे आपल्याला वाक्प्रचार दिले आहेत आणि दुसरीकडं त्या ठिकाणी त्याचे विरुद्धार्थी वाक्प्रचार आहे. मग आता तोंडाला पाणी पुसणे हा पहिला वाक्प्रचार, त्याचा त्या ठिकाणी मूळचा अर्थ काय, तर मूळचा अर्थ आहे फसविणे, हा त्याचा मूळचा अर्थ. मग याच्या विरोधामध्ये काय कुठला वाक्प्रचार, तर फसविण्याच्या विरुद्ध उद्धार करणे हा त्याचा विरोधातला वाक्प्रचार आला. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. पोटाला चिमटा घेणे, आता पोटाला चिमटा घेणे म्हणजे काय, काटकसर करून त्या ठिकाणी काटकसर करून आयुष्य जगणं ना, किंवा त्या ठिकाणी त्याला म्हणतात पोटाला चिमटा घेणं. मग आता त्याच्या विरोधामध्ये काय, सोन्याचा धूर निघणे. आता सोन्याचा धूर म्हटल्यानंतर सर्व परिस्थिती जी असते ती अतिशय आलबेल असते, म्हणून त्या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये तो 3 येणार. त्यानंतर जमदग्नीचा अवतार, जमदग्नीचा अवतार म्हणजे काय, तर अतिशय संतापी किंवा त्या ठिकाणी अतिशय संतापी, त्याच्यानंतर त्या ठिकाणी रागीट, अशा प्रकारचे गुण ज्यांच्याकडं असतात त्यांना त्या ठिकाणी जमदग्नीचा अवतार असं म्हटलं जातं. मग यांच्या विरोधामध्ये काय, तर यांच्या विरोधामध्ये प्रेमाचे भरते येणे. अशा पद्धतीने विरुद्धार्थी ज्या वाक्प्रचाराच्या जोड्या आहेत त्या अशा पद्धतीने लावल्या जातात. टेंभा मिरविणे म्हटल्यानंतर दात कोरून पोट भरणे. अशा पद्धतीने जोड्या लावल्यानंतर आपल्या लक्षात येईल की कोणतं उत्तर अगदी बरोबर आहे, तर पर्याय क्रमांक हे 4 त्याचं उत्तर असावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 कडे जाऊया. बघा, एक एक गोष्ट उत्कृष्ट पद्धतीने समजून घ्या. उत्तरं जरी संभाव्य असली तरी त्या ठिकाणी मी विश्लेषण प्रत्येक प्रश्नाचं थोडक्यात करून देतोय. बघा, आता परकीय भाषेतील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. आता परकीय भाषेतील शब्दांवरती बरीच प्रश्न राज्यसेवा मुख्यच्या पेपरला आपल्याला विचारलेली दिसत आहेत. बघा, आता पोर्तुगीज हा शब्द म्हटल्यानंतर तो म्हणजे कुठली शब्द आहेत ती, तर टिकावं, मचवा हे पोर्तुगीज भाषेतनं मराठीत आलेली आहे. त्यानंतर फारसी शब्द म्हटल्यानंतर दर्या महिना, अशा पद्धतीने जोड्या आपण लावू शकतो. त्यानंतर अरबी शब्द म्हटल्यानंतर जिल्हा बंदर आणि तामिळी म्हटल्यानंतर चिल्ली पिल्ली सार, अशा पद्धतीने आपण जोड्या जुळवू शकतो. मग पहिल्याचं उत्तर 3 ठिकाणी 3 आहे. फारसीचं 1 म्हणजे 2चं 1 2 ठिकाणी आहे. अरबीचं त्या ठिकाणी 4, मग अरबीचं 4 इथं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी काय आहे, 1 त्याचं उत्तर असावं. अशा पद्धतीने आपण उत्तर सांगू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 लक्षात घ्या. आता प्रश्न क्रमांक 6 जो विचारलेला आहे, तर प्रश्न क्रमांक 6 हा रसावरती विचारलेला आहे. आता बघा, मागच्या पेपरला जे काही संयुक्त गट ब क यांचे जे काही मुख्य परीक्षेचे पेपर झाले तर त्यांच्या शब्दशक्तीवरती प्रश्न विचारलेली होती, पण यावेळेस जो प्रश्न विचारलेला आहे तर रसावरती विचारलेला आहे. बघा, आपल्याला काय उदाहरण दिलेलं आहे, तो रविकर का गोजीरवाना आवडला आमच्या राणींना, लाज लाजली या वचनांनी साधी भोळी ती फुल राणे. आता मित्रांनो, हे जे उदाहरण आहे किंवा ही जी रचना आहे, ही रचना कोणत्या रसाची आहे, ती शृंगार रसाची आहे. कारण शृंगार रस म्हणजे काय, स्त्री आणि पुरुष यांना एकमेकांबद्दल त्या ठिकाणी आकर्षण ज्या रसातनं निर्माण होतं त्याला शृंगार रस म्हणतात. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर योग्य असावं. ओके, अशा पद्धतीने तुम्ही 3 रसांचा अभ्यास आतापर्यंत केला असेल. करुण रस काय, हास्य काय, अद्भुत काय, बरोबर आहे. त्यानंतर पुढे 7 नंबरचा प्रश्न आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी परकीय भाषेतून आलेल्या शब्दांवर विचारलेला आहे. आता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की खालीलपैकी कोणत्या गटातील पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले आहेत. कोणती शब्द आहेत, पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर आहे. कोरडा, चावी, साबण, फणस. ओके, हे त्याचं योग्य उत्तर असावं. आता पसंत म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण 3 पर्यायांचं सुद्धा त्या ठिकाणी काय करून घेऊ, विश्लेषण करून घेऊ. ओके, त्यानंतर जकात आणि दौलत ही 2 शब्द जी काही आहेत तर ही 2 शब्द त्या ठिकाणी काय आहेत, तरी 2 शब्द अरबी आहेत. ओके, आणि बटर म्हटल्यानंतर हा शब्द कोणत्या भाषेतून आला, तर इंग्रजी भाषेतून आला. ओके, अशा पद्धतीने इतर जे काही पर्याय आहे ते इतर पर्यायांचं सुद्धा विश्लेषण करून घेऊ. त्यानंतर बटाटा म्हटल्यानंतर पोर्तुगीज भाषेतनं आला. त्यानंतर पुढे ताकद म्हटल्यानंतर अरबी, आणि ही 2 मजूर आणि गुलाब म्हटल्यानंतर ही फारसी भाषेतनं आलेली आहेत. त्यानंतर वांगे, घोडा, ढेकूण ही 3 शब्द कोणत्या भाषेतून आली आहेत, देशी भाषेतनं आली आहे.
त्यानंतर जहाज म्हटल्यानंतर हा अरबी भाषेतून आलेला आहे. अशा पद्धतीने इतर पर्यायांचं सुद्धा विश्लेषण थोडक्यात सांगतो आहे, जेणेकरून जे विद्यार्थी संयुक्त गट ब क चा अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे लेक्चर महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, खालील अभ्यास्त शब्दांच्या प्रकारांचा क्रम ओळखा. आता हा प्रश्न जो विचारलाय हा साधित शब्दांवरती. आता अभ्यास्त शब्द म्हटल्यानंतर अभ्यास्त शब्दामध्ये त्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. एक म्हणजे पूर्णाभ्यास्त. ओके, पूर्णाभ्यास्त म्हणजे काय असतं की जो पहिला शब्द आहे तसाच्या तसा दुसरा शब्द येणं आणि दोघं शब्दांना अर्थ असतो म्हणजे तो पूर्णाभ्यास्त. म्हणजे पहिला पर्याय कोणता आहे तर पहिला पर्याय आहे पूर्णाभ्यास्त. लक्षात ठेवा. त्यानंतर पूर्णाभ्यास्तामध्ये म्हणजे त्यानंतर दुसरा आहे गडगडात लुटू लुटू वटवट म्हणजे त्या ठिकाणी अनुकरणवाचक. अनुकरणवाचक म्हटल्यानंतर जी ध्वनिदर्शक शब्द त्यामध्ये आलेले असतात म्हणजे पर्याय क्रमांक 2 जो आहे तर तो कोणता आहे अनुकरणवाचक आहे. व्याकरणाच्या दृष्टिकोनातून हे विश्लेषण मी करून देतोय. त्यानंतर घर बीर अर्धा मुर्धा आणि त्यानंतर अघळ पघळ. आता या ठिकाणी तिसरा जो प्रकार येतो तो म्हणजे येतो अंशा अभ्यास्त. आता अंशा अभ्यास्तामध्ये काय असतं जो पहिला शब्द येतो ना त्यानंतर जो दुसरा शब्द आलेला असतो त्या दुसऱ्या शब्दामध्ये एखादं अक्षर बदलून येणं म्हणजे अंशा अभ्यास्त. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की जो दुसरा शब्द आलेला असतो त्या दुसऱ्या शब्दाला त्या ठिकाणी काय आलेला असतो मूळचा अर्थ आलेला नसतो. म्हणजे हा पर्याय क्रमांक 3 जो काही आहे तर पर्याय क्रमांक 3 अंशा अभ्यास्त आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असावं अशा पद्धतीने. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न आहे घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता हा प्रश्न बऱ्याचदा विचारला आहे, बऱ्याचदा रिपीट झालेला आहे की घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. बघा आता पहिला पर्याय हय वारू तुर या तिघांना घोडा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर तुरग तुरंग तुरंगम यांना सुद्धा काय म्हणून ओळखलं जातं घोडा म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर अजून वाजी बरोबर अश्व अश्व यांना सुद्धा घोडा म्हणून ओळखलं जातं. अश्व पण घोडा हय पण घोडा आहे. वारुणी म्हणजे काय तर हा मद्याचा प्रकार आहे किंवा त्याला दारू म्हणतात. ओके, त्यानंतर पुढे कुरंग कुरंगम ही दोघं शब्द कुणासाठी आहे तर ही दोघं शब्द हरिणसाठी वापरली जातात. म्हणजे अशा पद्धतीने ए आणि बी ही दोघं पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे कोणतं उत्तर असावं तर पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असावं. अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 9 होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 लक्षात घ्या. तुम्ही जिकडे गेला होता तिकडेच तोही गेला आहे. आता या वाक्याचा प्रकार ओळखा. आता नामवाक्य विशेषण वाक्य क्रिया विशेषण वाक्य हे सर्व मिश्र वाक्याची उपप्रकार आहे. नामवाक्य तर येणार नाही कारण की ज्या ठिकाणी मिश्र वाक्य येतं तर मिश्र वाक्याचं की नामाच्या ऐवजी एखादं वाक्य येणं म्हणजे नामवाक्य. ते विशेषण वाक्य येणार नाही कारण की आणि क्रिया विशेषण वाक्य हे येऊ शकतं कारण की त्या ठिकाणी वाक्यामध्ये जे क्रियापद आलेलं असतं त्या क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगण्यासाठी जी रचना आलेली असते त्याला क्रिया विशेषण वाक्य असं म्हटलं जातं. मग हे वाक्य वाचल्यानंतर क्रियापदाबद्दल अशा प्रकारची माहिती सांगितली जाते आहे. तुम्ही जिकडे गेला होता तिकडेच तोही गेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11 हा थोडा संदिग्ध वाटतोय मला. ओके, पण थुई थुई दाक्षिणात्य धूमकेतू हा पहिला पर्याय चुकीचा आहे कारण की धचा जो उकार आहे तो दुसरा पाहिजे होता किंवा दीर्घ पाहिजे होता. त्यानंतर धूर्त दुर्मुखलेला थिल्लर. आता दुर्मुखलेला म्हटल्यानंतर जो मचा उकार आहे तो सुद्धा त्या ठिकाणी रस्व पाहिजे होता. त्यानंतर थिल्लरचा जो थी आहे तर थिल्लरचा थी सुद्धा त्या ठिकाणी पहिला उकार पाहिजे होता. सॉरी, पहिली विलांटी पाहिजे होती किंवा रस्व विलांटी पाहिजे होती. दुष्प्राप्य धृतराष्ट्र हे तर बरोबर आहे पण यामध्ये थोडं संदिग्ध आहे. बघूया आयोग काय उत्तर देतं. ओके, तर या प्रश्नासाठी आयोगाच्या उत्तर तालिकेचा त्या ठिकाणी तुम्ही वेट करू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढील विधानार्थी वाक्याचे होकारार्थी नकारार्थी व काळ अचूक दर्शवलेली उदाहरणे कोणती. आता यामध्ये आपल्याला
विधानार्थी वाक्य म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे ना। विधानार्थी वाक्य म्हणजे काय की ज्या शब्दातनं स्थळवाचक आणि काळवाचक अशा प्रकारची शब्द किंवा अशा प्रकारचा बोध ज्यातनं होत असतो ते विधानार्थी वाक्य असतं। मग एक विधानार्थी वाक्य होकारार्थी पण असू शकतं, नकारार्थी पण असू शकतं। आपल्याला प्रश्न काय विचारलाय की कोणतं बरोबर आहे। मग आता आपण पर्यायाकडे येऊया। पर्याय काय? आविष्कार उत्तम फलंदाज आहे। आता यामध्ये जर लक्षात घेतलं ते होकारार्थी वर्तमान काळी आहे, अगदी बरोबर आहे की ते होकारार्थी पण आहे, वर्तमान काळी पण आहे। ओके, दुसरा पर्याय दिलेला आहे सिद्धार्थ हा काही फलंदाज नाही। ओके, वाक्य नकारार्थी आहे पण ते भविष्यकाळी नाही, म्हणजे पर्याय हा दुसरा चुकीचा आहे। त्यानंतर तिसरा पर्याय काचा पाणी हा खेळ सध्या मागे पडला। आता हे होकारार्थी पण आहे आणि ते भूतकाळी सुद्धा आहे, म्हणजे पडला म्हणजे त्या ठिकाणी ते भूतकाळी सुद्धा आहे, म्हणजे तिसरा जो पर्याय तो अगदी बरोबर आहे। काचा पाणी हा एक प्राचीन खेळ होता। ओके, म्हणजे ए आणि सी हे त्याचं योग्य उत्तर असावं, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी किती 4 हे त्याचं योग्य उत्तर असावं। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 13 नंबरचा, राजर्षी शाहू महाराज केवळ वारसाने राजे न होते तर ते लोकांचे राजे होते। या वाक्याचे केवळ वाक्यात रूपांतरण करा। आता मित्रांनो केवळ वाक्याची संकल्पना काय असते? केवळ वाक्य कशाला म्हणतात? तर ज्या वाक्यरचनेमध्ये एकच उद्देश, ओके, एकच उद्देश म्हणजे काय तर वाक्यातील जो कर्ता असतो त्याला उद्देश म्हणतात। किंवा ज्या वाक्यरचनेमध्ये एकच विधेय म्हणजे काय तर त्याला क्रियापद म्हणतात। अशा प्रकारची रचना ज्या ठिकाणी असते ते केवळ वाक्य असते। पहिला पर्याय वाचा, राजर्षी शाहू महाराज लोकांचे राजे होते, पूर्णविराम आलेला आहे, वारसा हक्काने झालेले राजे न होते। म्हणजे इथे एक क्रियापद आलेला आहे होते, इकडे न होते, इथं दुसरं क्रियापद आलेलं आहे, म्हणजे पहिला पर्याय तर येऊ शकत नाही। दुसरा पर्याय काय? वारसा हक्काने राजे असलेले राजर्षी शाहू महाराज लोकांचेही राजे होते, पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असावं। त्यानंतर पर्याय क्रमांक 3 काय होता? तरी आल्यानंतर ते मिश्र वाक्य आहे, त्यानंतर इकडं पण आलेला आहे, संयुक्त वाक्याची रचना आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असावं। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, इथं सुद्धा म्हणीवरती प्रश्न विचारलाय आणि त्यांच्या अर्थाच्या म्हणी ओळखा असा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। आपापाचा माल गपापा याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ आहे सहज मिळालेली वस्तू निष्काळजीपणाने खर्च करणे, बरोबर आहे। त्यानंतर आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते, याचा पर्याय सोपा होता की आधी आचरण बिघडते मग अवदसा येते, बरोबर। त्यानंतर पुढे तिसरा म्हणजे चौथा पर्याय होता की अन्नाचा मारलेला खाली अन्नाचा 3 नंबरचं बघा, अचाट खाणे मसानात जाणे, बरोबर आहे। आता या ठिकाणी याचा पर्याय कोणता बरोबर असणार? तर समानार्थी म्हण, खानपानात अतिरेक झाला की वाईट परिणाम होतोच, बरोबर आहे। आणि त्यानंतर शेवटचा पर्याय होता अन्नाचा मारलेला खाली पाहे, याचं होतं नम्रतेने जवळीक तर क्रोधाने शत्रू तयार होतो। अशा पद्धतीने याच्या जोड्या योग्य आहेत। आता या ठिकाणी एचं त्या ठिकाणी 4 2 ठिकाणी आहे, त्यानंतर आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी येते, म्हणजे बीचं 1, चला इथं पर्याय क्रमांक 2 त्याचं योग्य उत्तर असावं। अशा पद्धतीने प्रश्न क्रमांक 14चं विश्लेषण असं आहे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 15 स्वर संधीमधील आदेश व त्यांची उदाहरणं यांच्या योग्य जोड्या जुळवा। आता यामध्ये काय? गुणादेश, गुणादेश म्हणजे काय असतं, कशा प्रकारची रचना असते? तर गुणादेश मध्ये लक्षात ठेवायचं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण अ किंवा आ, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ऱ्हस्व ई किंवा दीर्घ ई, त्यातनं तयार होतो ए, म्हणजे शॉर्टकट पद्धतीने लक्षात ठेवा। मग आता ए कोणत्या उदाहरणामध्ये दिसतोय? तर ए दिसतो आहे 3 नंबरच्या उदाहरणामध्ये, म्हणजे रमा अधिक ईश हे त्याचं गुणादेश संधीचं उदाहरण आहे। वृद्धादेश संधीचा नियम काय? हा गुणादेश संधीचा नियम झाला, ओके। यामध्ये बरेचसे नियम समाविष्ट आहे, पण एवढं त्या ठिकाणी विश्लेषण करणार नाही, जे प्रश्नामध्ये आपल्याला आलेलं आहे तेवढंच त्या ठिकाणी विश्लेषण करणार। त्यानंतर वृद्धादेश संधीचा दुसरा नियम काय आहे? तर त्या ठिकाणी अ किंवा आ आल्यास पहिल्या शब्द शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण ए किंवा ऐ आल्यास काय तयार होतो? ऐ तयार होतो, म्हणजे वृद्धादेश संधीची रचना पर्याय क्रमांक म्हणजे त्याची जोडी लागणार मतैक्यशी। त्यानंतर यनादेश संधीचा नियम, यनादेश म्हणजे काय? तर त्या ठिकाणी ई उ
त्याच्यानंतर रू, बरोबर. तर यांच्या पुढं कोणताही स्वर आला, ओके, यांच्या पुढं कोणताही स्वर जर आला म्हणजे पर्याय क्रमांक जे काही 3 नंबरची जोडी आहे त्याचं विश्लेषण थोडक्यात करून देतोय. तर ई बद्दल काय होतो, तर य होतो. ऊ बद्दल काय होतो, तर व होतो. आणि रू बद्दल काय होतो, तर र होतो. अशा पद्धतीने त्याची रचना होते. याला यनादेश म्हणतात. ओके, मग आता यनादेशची जोडी कोणती जुळेल, तर यनादेशची जोडी जुळेल अत्युच्च. अशा पद्धतीने अति अधिक उच्च. त्यानंतर अयादी संधी. अयादी संधी म्हणजे काय असतं, 4 नंबरची अयादी संधी जाणून घ्या. अयादी संधी म्हणजे काय, ए, ऐ, ओ, त्यानंतर औ. अशा प्रकारचे 4 स्वर आले असतील तर ए साठी काय होतं, अय होतो, बरोबर. त्यानंतर ऐ साठी काय होतो, आय होतो. त्यानंतर त्या ठिकाणी ओ साठी काय होतं, अव होतं. आणि औ साठी काय होतं, आव होतं. अशा पद्धतीने याची जोडी जुळेल 4 नंबरच. ओके, म्हणजे अशा पद्धतीने अयादी संधीचं उदाहरण आहे. 9 अधिक इक म्हणजे एकाच ठिकाणी दिसते आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असावं. अशा प्रकारे 15 नंबरचा प्रश्न. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न आहे कशावरती विचारलेला, काळावरती विचारलेला होता. आता बघा प्रश्न उदाहरण काय दिलं आपल्याला, संदेश चित्र काढत असे. आता वाक्य कसलं आहे, रीती भूतकाळाचं आहे. अपूर्ण वर्तमान काळात वाक्य रूपांतरण कसं होईल. ओके, मग आता या ठिकाणी पहिला पर्याय काय, संदेश चित्र काढत असतो. रीती वर्तमान काळाचं उदाहरण झालं. आपल्याला विचारलेलं आहे अपूर्ण वर्तमान काळ, संदेश चित्र काढिलं असे दिसते, भविष्य काळामध्ये गेलं. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 होता संदेश चित्र काढित आहे. काढित आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ, क्रिया संपलेली नाही, क्रिया अजूनही त्या ठिकाणी सुरू आहे. अशा प्रकारची रचना या ठिकाणी आलेली असते. म्हणजे सी बरोबर, ए आणि बी चूक. म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 हे त्याचं उत्तर असावं. त्यानंतर पुढे बघा, खालीलपैकी आज्ञार्थी क्रियापद असलेली वाक्ये कोणती, योग्य पर्याय निवडा. आता आज्ञार्थी क्रियापदामध्ये जी रचना आलेली असते ती रचना असते आज्ञा, सल्ला, विनंती, ओके, उपदेश, त्यानंतर प्रार्थना, परवानगी, परवानगी, आशीर्वाद. अशा प्रकारच्या रचनेचा बोध ज्यातनं होत असतो त्याला म्हणतात आज्ञार्थी वाक्य. मग आता बघा पहिला पर्याय काय, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. अगदी बरोबर आहे. ओके, आज्ञा आलेली आहे. एवढे आमचे काम कराच, विनंती केलेली आहे. मी हे काम करू, परवानगी घेतली आहे. त्यानंतर देवा सर्वांना सुखी ठेव, प्रार्थना केली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असावं. चौघच्या चौघ बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न 18 नंबरचा प्रश्न आहे की योग्य विधाने ओळखा. आता हा जो प्रश्न आहे तर शब्दयोगी अव्ययांचा विभक्ती प्रत्ययांसारखा उपयोग होतो. ओके, अगदी बरोबर आहे की जे शब्दयोगी अव्यय आहे त्यांचा विभक्ती प्रत्ययांसारखा वापर होतो. कारण की यामध्ये महत्त्वाचा घटक आहे की विभक्ती प्रतिरूपक अव्यय यामध्ये समाविष्ट होतात. म्हणजे विभक्ती जे काही समास हा घटक आहे त्यामध्ये सामासिक शब्द असतात त्यांचा त्या ठिकाणी काय करण्यासाठी, विग्रह करण्यासाठी यांचा वापर केला जातो. त्यानंतर पुढे बघा, काही शब्दयोगी अव्यय क्रिया विशेषणेही असतात. अगदी बरोबर आहे. काही शब्दयोगी अव्यय जोडून विशेषणे तयार होतात. हे तिघं पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहेत. कारण की हे दोघं पर्याय जे काही आहे ते साधित शब्दयोगी अव्ययांचे प्रकार आहे. ओके, म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी ए बी सी तिघही पर्याय बरोबर. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असावं. ओके, त्यानंतर पुढे बघा, सुज्ञास अधिक सांगणे न लगे. या वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा खाली दिलेल्या पर्यायातून प्रकार ओळखा. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची, न लगे, नाही, बर का, आहे, नव्हे, पाहिजे, नको, अशा प्रकारची क्रियापद आली. सांगायचं की ती सर्वच्या सर्व क्रियापद कोणती आहे, ती गौण किंवा त्याचं पर्याय नाव आहे अनियमित. अशा प्रकारे त्याचं पर्याय नाव आहे.
म्हणून त्या ठिकाणी त्याला काळाचं आणि अर्थाचं कुठलंही प्रत्यय जुडलेलं नसतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असावं. अशा पद्धतीने 19 नंबरचा प्रश्न होता. 20 नंबरचा प्रश्न आहे साधित क्रियाविशेषण व त्यांचे उपप्रकार यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता हा जो साधित क्रियाविशेषणाचा प्रकार आहे तर हा स्वरूपावरून पडलेला प्रकार आहे. म्हणजे स्वरूपावरून म्हणा किंवा स्वरूप मूलकनुसार पडलेले क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहे. पहिला आहे नामसाधित, नामाच्या मूळ रूपापासून तयार झालेलं. मग आता बघा या ठिकाणी याचं पहिल्याची जोडी जुळेल 2, कारण की रात्र हे नाम आहे, प्रथम हे सुद्धा त्या ठिकाणी नाम आहे. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. प्रथमतः रात्रीचा, अशा पद्धतीने क्रियाविशेषण अव्यय तयार झालं. विशेषण साधित म्हटल्यानंतर विशेषणाच्या मूळ रूपापासून म्हणजे कसं तर त्या ठिकाणी सर्व ओके हे झालं विशेषण, त्यानंतर एक हे सुद्धा झालं विशेषण. म्हणजे संख्या विशेषण हे सर्व म्हटल्यानंतर अनिश्चित त्या ठिकाणी संख्या विशेषण. त्यानंतर अव्यय साधित म्हटल्यानंतर हे त्या जवळून आणि आतापर्यंत हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी अगदी बरोबर, कारण की जवळपासनं जवळून झालं, आतापर्यंत हे झालं अव्यय. ओके. समास गठीत म्हणजे काय, सामासिक शब्दांचा समावेश होतो शास्त्रदृष्ट्या दररोज. अशा पद्धतीने म्हणजे आपण या जोड्या जुळवल्या त्याची उत्तरं आपण शोधू शकतो की एच 2 किती ठिकाणी आहे, 3 ठिकाणी आहे. विशेषण साधितचं त्या ठिकाणी 3, बीचं 3 2 ठिकाणी आहे. ओके. त्यानंतर अव्यय साधितचं त्या ठिकाणी 4, अव्यय साधितचं 4 म्हणजे इथं आहे. ओके. आणि त्यानंतर समास गठीतचं 1 म्हणजे हे पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर असावं. त्यानंतर पुढे बघा पुढचा प्रश्न आहे 21 नंबरचा की संगती या शब्दाचा संधी विग्रह कोणता. आता संगती म्हटल्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की हे व्यंजन संधीच्या नियमावर आधारित आहे. म्हणजे जो मचा नियम आहे त्या मच्या नियमावरती हे उदाहरण अवलंबून आहे. मग आता कशा पद्धतीने तर मचा नियम काय सांगतो की म या व्यंजनापुढे जर एखादं व्यंजन जर आलं तर या मचं रूपांतर अनुस्वारामध्ये होते. मग जर आता या उदाहरणामध्ये अनुस्वार आलेला असेल त्या अनुस्वाराचं रूपांतरण तुम्हाला म मध्ये करायचं होतं आणि दिलेल्या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखायचा होता. मग या ठिकाणी सग अधिक अति येणार नाही, सग अधिक येणार नाही. त्यानंतर सम अधिक गती हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर असावं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील सामासिक शब्द व समास यांच्या योग्य जोड्या लावा. प्रश्न विचारलेला आहे समासावरती प्रश्न विचारलेला आहे. बघा आता या ठिकाणी पहिला सामासिक शब्द काय, प्रेमवश. प्रेमवश म्हणजे काय, तृतीय तत्पुरुष. ओके. म्हणजे प्रेमाने वश म्हणजे तृतीय विभक्तीचा प्रत्यय त्याला आलाय. देवपूजा म्हणजे देवाची पूजा, देवाची पूजा, देवाची पूजा. त्यानंतर वन भोजन, वनातील भोजन स्थळाचा उल्लेख आहे म्हणून सप्तमी. क्रीडांगण म्हणजे क्रीडेसाठी अंगण त्या ठिकाणी चतुर्थी विभक्ती. अशा पद्धतीने या ठिकाणी जोड्या जोडल्यात. ओके. मग या ठिकाणी आपण उत्तर आता शोधू शकतो की एच 4 3 ठिकाणी आहे. देवपूजा म्हटल्यानंतर 2चं 1 2चं 1 इथं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असावं. अशा पद्धतीने 22 नंबरचा हा प्रश्न होता. त्यानंतर 23 नंबरचा प्रश्न केवल वाक्याचे संयुक्त वाक्य बनविताना. आता जेव्हा केवल वाक्याचं संयुक्त वाक्य बनविताना काय लक्षात घेतलं जातं तर लक्षात ठेवा केवळ प्रधानत्व उभयानी अव्यय जोडली जातात. केवळ प्रधानत्व उभयानी अव्यय जोडली जातात हेच त्याचं योग्य उत्तर असावं. कारण की केवळ वाक्याचं जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला संयुक्त वाक्य बनवायचं आहे तेव्हा त्या ठिकाणी लक्षात ठेवा की केवळ प्रधानत्व उभयन्यावयी अव्यय जोडली जातात म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असावं. ओके. त्यानंतर 24 नंबरचा प्रश्न आहे मी रोज सकाळी पहाटे उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याच्या बाबतीत पुढील विधाने वाचा. आता यामध्ये पहिला पर्याय काय, या वाक्यात 2 स्वतंत्र केवल वाक्य आहेत. अगदी बरोबर आहे. कारण की बघा तो मी रोज सकाळी उठतो हे एक केवल वाक्य झालं. बरोबर आहे. त्यानंतर व या समुच्चय बोधक उभयन्यावयी अव्ययाने हे वाक्य जोडलेलं आहे. दुसरं केवल वाक्य 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. पहिला पर्याय
प्रश्नाच्या दृष्टिकोनातून अगदी बरोबर आहे. त्यानंतर दुसरा पर्याय काय, वरील वाक्यात व विकल्पबोधक हे चुकीचं आहे, कारण की व म्हटल्यानंतर तो समुच्चय बोधक आहे. त्यानंतर हे वाक्य संयुक्त वाक्य आहे, बरोबर आहे, कारण की संयुक्त वाक्य म्हटल्यानंतर प्रधानत्व बोधक उभयनाव्याने जोडली जातात, लक्षात ठेवा. म्हणून ए आणि सी हे त्याचं योग्य उत्तर असावं, म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याचं योग्य उत्तर असावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, शुद्ध लेखन नियमानुसार योग्य शब्दांचा पर्याय कोणता. आता यामध्ये पर्याय क्रमांक 1 हा अगदी बरोबर आहे, मनस्थिती आणि मातुश्री. ओके. त्यानंतर पुढं 26 नंबरचा प्रश्न, यांच्याकडे तर द्रव्य नाही आणि विद्याही नाही, ती म्हणजे ठणठण पाळ, हे त्याचं योग्य उत्तर असावं. ओके. अकलेचा खंदक म्हणजे काय, मूर्ख मनुष्य ना, अतिशय मूर्ख मनुष्य, म्हणून त्या ठिकाणी त्याला अकलेचा खंदक म्हटलं जातं. उंटावरचा शहाणा म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मूर्खपणाचा सल्ला देणारा. निर्धन म्हणजे काय, धन निघून गेलेला, म्हणून 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असावं. त्यानंतर बघा आता अनुक्रमे प्रयोग ओळखा. आता हा प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी कसा होता, जमणारा होता, सोपा होता, एवढा इझी म्हणजे ते एवढा हार्ड न होता. आता बघा पहिलं उदाहरण काय होतं, मंदाचे पुराण वाचून झाले. आता ज्या ठिकाणी क्रिया संपण्याची असते त्या ठिकाणी आलेली रचना कसली असते, किंवा ज्या वाक्याचा शेवट ऊन किंवा हून अधिक झाला, झाली आणि झाले अशा प्रकारच्या क्रियापदाने होतो, ती रचना कसली असते, तर ती असते समापन कर्मणीची. कसली असते, समापन कर्मणी. त्यानंतर परशुरामाकडून झाड तोडले गेले. आता ज्या ठिकाणी कर्ता आलेला असतो, कर्त्याला जेव्हा त्या ठिकाणी कडून अशा प्रकारचं शब्दव्यवहार जुडलेलं असतं, ती रचना कसली असते, तर ती रचना असते नवीन कर्मणी, किंवा त्यालाच म्हटलं जातं कर्मकर्तरी. ओके. अशा पद्धतीची ही पर्यायी नावं सुद्धा लक्षात ठेवा. आणि नवीन कर्मणे इंग्रजीतून मराठीमध्ये त्या ठिकाणी ॲक्टिव्ह पॅसिव्ह प्रमाणे वापरला जातो. त्याला सवय सोडावी लागली. आता या ठिकाणी वाक्यामध्ये जो कर्ता आलेला आहे त्याला प्रत्यय आहे, म्हणजे ती रचना कसली आहे, प्रधान कर्तृकची आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी याचा क्रम आहे, पहिलं उदाहरण समापन, दुसरं नवीन कर्मणे आणि तिसरं प्रधान कर्तृ, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असावं. त्यानंतर 28 नंबरचा प्रश्न, एकाच वाक्यातील 2 उपवाक्यांना एकत्र जोडणारी व एकाच नामाचा निर्देश करणारी परस्परांशी संबंधित अशी जी 2 सर्वनामे असतात त्यांना काय म्हणतात. त्यांना प्रश्नार्थक तर नाही म्हणत, त्यांना आत्मवाचक सुद्धा नाही म्हणत, ओके, त्यांना दर्शक सुद्धा नाही म्हणत, त्यांना म्हटलं जातं संबंधी व अनुसंबंधी. म्हणजे कारण की संबंधी सर्वनामे सर्वांना माहिती असतील, जो, जी, जे, ज्या यांना संबंधित सर्वनामे म्हणून ओळखली जातात. जेव्हा ती वाक्यामध्ये वापरली जातात तेव्हा 2 उपवाक्यांना एकत्रित आणण्याचं काम ते करतात. आणि 2 वाक्यांना एकत्रित आणल्यानंतर त्यांचा परस्परांशी जो संबंध असतो तो दर्शविण्याचं काम यांच्याकडनं केलं जाते. आणि त्याच वाक्यामध्ये जे दर्शक सर्वनाम वापरलं जाते त्याला म्हटलं जातं अनुसंबंधी सर्वनाम. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असावं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 बघा. 29 नंबरचा प्रश्न आहे, चांगली अद्दल घडली म्हणजे मनात शंका राहत नाही, अनुभवाने शहाणपण येतं, या अर्थाची म्हण कोणती. आता याचं उत्तर ए आणि बी हे त्या ठिकाणी बरोबर असावं, कारण की पर्याय क्रमांक 3 जो आहे म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर असावं. पर्याय क्रमांक जो सी दिलेला आहे आपल्याला, पर्याय हा सूर्य आणि हा चंद्र, हे त्याचं त्या ठिकाणी येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असावं. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 30 लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 30 काय आहे, तर फूल आणि फुलाची पाकळी आपल्याला समानार्थी म्हणीच्या जोड्या त्या ठिकाणी जोडवायच्या सांगितलेल्या आहे. फूल आणि फुलाची पाकळी म्हटल्यानंतर त्याची तिसरी जोडी जुळेल की थोडक्यात नटाव्यानं प्रेमाने भेटावे, ही त्याची त्या ठिकाणी समानार्थी जोडी जुळेल. त्यानंतर 800 लष्कर आणि 900 आचारी. ओके, 800 लष्कर आणि 900 आचारी म्हणजे अंगापेक्षा मोठा बोंगा कुठे चालला सोंगा, हे त्याच्या अर्थाची म्हण आहे. त्यानंतर 3 तिघाळा आणि काम बिघाळा हे त्याचं त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 1
50 आचारी अन वर्णात मीठ भारी. म्हणजे बरोबर आहे की 3 तिघांना काम बिघडा, म्हणजे सर्व लोक एकत्र आले की त्या ठिकाणी योग्य काम होत नाही, म्हणून त्याची समानार्थी म्हण पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. तो पाप देणार नाही तर पुण्य कसले देतो, म्हणून त्या ठिकाणी त्याचं चमडीत जाय लेकिन दमडी न जाय, म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आपण उत्तर शोधू शकतो. एचं 3 2 ठिकाणी आहे, त्यानंतर बीचं 4 हे पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर त्या ठिकाणी योग्य असावं अशा प्रकारे. त्यानंतर 31 नंबरचा प्रश्न आहे बघा, तू त्याला न्यायचे होतेस हे विधान कोणत्या प्रयोगाचे आहे. आता मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर हे दिलेलं असेल कर्तृ कर्म संकर, पण हे त्याचं उत्तर नाहीये. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं असेल की वाक्याची सुरुवात ही द्वितीय पुरुषाने झालेली आहे. बरोबर आहे, क्रियापदाला स जोडलेला आहे, हेही बरोबर आहे, पण कर्तृ कर्म संकर आणि कर्तृभाव संकर या दोघांमध्ये फरक आहे. कारण की इकडं वाक्यामध्ये जे क्रियापद आलेलं असतं ते कर्त्यानुसार, कर्तरी प्रयोगातली जी वैशिष्ट्ये कर्त्यानुसार आणि कर्मणी प्रयोगामध्ये जे कर्मानुसार या दोघांनुसार क्रियापद बदलते, तो कर्तृ कर्म संकर असतो. म्हणून त्या ठिकाणी हे त्याचं उत्तर नाही, पण त्याचं उत्तर आहे, म्हणजे त्याचं उत्तर हे असावं पर्याय क्रमांक 3 की कर्तृभाव संकर. ओके, कारण की तू त्याला न्यायचे होतेस, कारण की यामध्ये फक्त कर्त्यानुसार बदल होणार, म्हणून कारण की तुम्ही केलं, तुम्ही त्याला न्यायचे होते म्हणजे क्रियापदाचा स निघून जाणार आणि नंतर त्यामध्ये बदल होणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असावं. बघा पुढचा 32 नंबरचा प्रश्न आहे, जिभेचा मध्यभाग किंचित वर उचलला जाऊन मुख विवर संकीर्ण होते व कंठ मार्गातून आलेली हवा मुख विवरातून वेगाने बाहेर येते व उच्चार होतो, अशा व्यंजनांना काय म्हणतात. मित्रांनो, जर याला म्हणतात उष्मे, कारण की तोंडातील हवा जोरात बाहेर फेकली जाते, तोंडाच्या आतील भागात घर्षण होऊन उष्णता निर्माण जी वर्ण उच्चारली जातात त्याला उष्मे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी जी व्याख्या आपल्याला दिलेली आहे व्याकरणिक दृष्ट्या तर ती कसली आहे, उष्मेची आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 32चं उत्तर पर्याय क्रमांक 2 असावं. ओके, त्यानंतर 33 नंबरचा प्रश्न आहे बघा, अचूक पर्याय कोणता. हा सुद्धा शब्द संग्रहावरती विचारलेला प्रश्न आहे. आता सत्कार आणि समर्थन ही दोन्ही शब्द जी काही आहे ही शब्द कोणती आहे, तरी दोन्ही शब्द आहे तत्सम. ओके, आणि या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, व काम तत्सम शब्द आहे. काम हा तत्सम नाही तर कर्मपासनं म्हणजे तद्भव शब्दापासून तो त्या ठिकाणी काय बनलेला आहे, काम बनलेला आहे, म्हणून त्या ठिकाणी पहिला पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर बघा, घास, घाम व उत्सव हे तद्भव शब्द आहेत. आता यामध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, ग्रास पासून घास बनलाय, त्यानंतर घर्मापासनं घाम बनलाय, म्हणजे दोघं तद्भव आहे. पण उत्सव जो आहे ना, तो उत्सव काय आहे, तत्सम आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या संकल्पना आपला क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. जर अशा प्रकारच्या संकल्पना क्लिअर राहिल्या तर आपल्या उत्तरं उत्कृष्ट पद्धतीने जमतात. त्यानंतर बघा, मस्तक, नदी व कमळ. आता संस्कृतमधला मूळचा मराठीमध्ये वापरताना तो कमल असा वापरला जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य म्हणजे जो काही सी आहे तो बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर असावं. त्यानंतर पुढे बघा, तुषारने मीराची वही फाडली या विधानातील अधोरेखित शब्द कोणते कार्य करतो. आता या वाक्यामध्ये तुषारने मीराची वही फाडली म्हणजे फाडणारा कोण आहे, तुषार. म्हणजे तुषार हा वाक्यातला काय झाला, कर्ता झाला, बरोबर ना. वाक्यातला कर्ता झाला. कर्ता ओळखताना आपल्याला माहिती आहे क्रियापदाचा धातू, क्रियापदाच्या धातूला नारा, नारी, नारे, नाऱ्या काय किंवा कोणने प्रश्न विचारतो आपण. त्यानंतर फाडलेली काय वही, मग वाक्यामध्ये जे कर्म आलेलं असतं त्या कर्मालाच कर्मपूरक असं सुद्धा म्हटलं जातं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असावं. 35 नंबरचा प्रश्न बघा, 35 नंबरचा प्रश्न सामान्य रूपावरती विचारलेला होता. बघा आता, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या नामांचे व विशेषणांचे सहसा सामान्य रूप मूळ रूपात बदल होत नाहीत असा प्रश्न विचारलाय. आता या ठिकाणी ई कारांत कुलनामांचं बरोबर, तर हे बरोबर आहे, कारण की त्या ठिकाणी हे कुलनाम आहे वाणी. ओके, तर यांना जर तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रत्यय जोडलं तर त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल होताना दिसत नाही.
त्यानंतर दुसरा पर्याय होता अकारांत, इकारांत, उकारांत विशेषणे. हा पर्याय सुद्धा पहिला तर बरोबर आहे, दुसरा सुद्धा त्या ठिकाणी बरोबर आहे. कारण की आपण जर विशेषणं लक्षात घेतली, हुशार बरोबर, इकारांत जर बघितलं लोकरी, त्यानंतर आपण जर उकारांत बघितलं कडू, अशा पद्धतीने. तर यांच्या मूळ रूपामध्ये बदल होताना दिसत नाही, म्हणजे ए आणि बी हे त्याचं योग्य उत्तर असावं. म्हणजे ए बी बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असावं. आता या ठिकाणी बघा, रामाने दशमुखास ठार मारले यातील अधोरेखित शब्दाचा समास ओळखा. आता या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे दशमुखास. आता काही जणांनी तत्पुरुष उत्तर दिलं असेल, पण ते चुकलं आहे, कारण की द्वंद्व समास हेही त्या ठिकाणी बरोबर नाही. त्याचं उत्तर आहे बहुव्रीही, कारण की दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो. दशमुखास म्हणजे काय, की ज्यांना 10 मुख आहे असा तो, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं योग्य उत्तर असावं. म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. ओके, हा 36वा प्रश्न होता, समासावरती विचारलेला प्रश्न होता. यासाठी प्रत्येक घटकाच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढे बघा, 37 नंबरचा प्रश्न, संयुक्त वाक्याच्या बाबतीत पुढील विधानांपैकी कोणते विधान अचूक आहे. आता बघा, हा प्रश्न थोडा संदिग्ध. संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक केवळ वाक्यच येतात हे त्या ठिकाणी चुकीचं आहे, कारण की फक्त केवळ वाक्यच येतात असं नाहीये. कारण की पुढे सांगतो त्याचं विश्लेषण, मिश्र वाक्य प्रधानत्व बोधक उभयाव्याने जोडली गेलेली नसतात. हे बरोबर आहे. मिश्र वाक्य फक्त गौणत्व बोधकने जोडलेली असतात. कोणत्या उभयने अव्ययाने? गौणत्व बोधकने जोडलेली असतात. त्यानंतर संयुक्त वाक्यांचे 3 प्रकार पडतात. बरोबर आहे, कारण की त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. केवल संयुक्त हा पहिला प्रकार आहे, बरोबर. केवल संयुक्त यामध्ये काय रचना असते? केवल अधिक केवल अशा वाक्यांची रचना असते. त्यानंतर दुसरा प्रकार पडतो, तो म्हणजे कोणता? मिश्र संयुक्त. मिश्र संयुक्त अशा प्रकारचा दुसरा प्रकार येतो. यामध्ये रचना कशी असते? मिश्र अधिक मिश्र अशा प्रकारची रचना असते. आणि त्यानंतर संयुक्त वाक्यामध्ये तिसरा प्रकार येतो, केवल संयुक्त आणि मिश्र अशा प्रकारचा तिसरा प्रकार पडतो. यामध्ये येतं केवल अधिक मिश्र अशा पद्धतीची रचना असते. म्हणजे संयुक्त वाक्याचे 3 प्रकार आहेत आणि ते 3 प्रकार हे मी तुम्हाला सांगितले. म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे आणि हे 2 बरोबर आहे, पण तसा पर्याय त्या ठिकाणी दिलेला नाही. तर शेवटी आता आयोग जे उत्तर देणार ते आपल्याला प्रमाण मानावं लागणार. म्हणून त्या ठिकाणी या प्रश्नासाठी आयोगाचा वेट करा. त्यानंतर बघा, आता पुढे योग्य विधाने ओळखा. समुदायवाचक व पदार्थवाचक नामांनाच सामान्य नाम असे म्हटले जाते. अगदी बरोबर आहे. सामान्य नामाचे हे 2 उपप्रकार आहे. ओके, पहिला पर्याय बरोबर आहे. त्यानंतर सामान्य नामे संख्येने मोजता येणारी असतात. बरोबर आहे, संख्येने ती मोजता येतात. पंचवटी व हिमालय ही सामान्य नामे विशेष नामांसारखी वापरली जातात. मित्रांनो, हिमालय म्हटल्यानंतर हे विशेष नाम आहे, म्हणून त्या ठिकाणी पर्याय जो तिसरा आहे तो चुकला आहे. म्हणजे ए आणि बी बरोबर, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असावं. म्हणजे मी थोडं विश्लेषण सुद्धा थोडक्यात देतो आहे. ओके, आणि त्याच्यानंतर उत्तर कोणतं असेल हे संभाव्य उत्तर सुद्धा या लेक्चरमध्ये सांगतोय. त्यानंतर पुढे बघा, आता तुझ्या स्तव मला त्यांच्याकडे जावे लागेल. आता प्रश्न काय विचारले की वरील वाक्यात, बरोबर. आता तुझ्या स्तव या सर्वनामाला स्तव जुडलेला आहे, हे शब्दयोगी अव्यय आहे. मला त्याच्याकडे, कडे हे सुद्धा शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजे 2 शब्दयोगी अव्यय आलेले आहेत. बरोबर आहे. स्तव हे हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आहे. बरोबर आहे. एक शब्दयोगी अव्यय नाही, 2 आहे. एक हेतुवाचक आहे आणि दुसरं जे आहे ते दुसरं कडे हे दिक्वाचक आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अशा पद्धतीने शब्दयोगी अव्ययांवरती सुद्धा बरीच प्रश्न राज्यसेवा मुख्याला विचारलेली त्या ठिकाणी होती. म्हणून ए आणि बी बरोबर, पर्याय क्रमांक 4 त्याचं योग्य उत्तर असावं. 40 नंबरचा प्रश्न बघा.
तद्भव शब्दांच्या बाबतीत पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो, ते शब्द तद्भव शब्द आहे. बदल होतो संस्कृतमध्ये येताना मराठीमध्ये, म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे. पुष्प जल ग्रंथ हे तद्भव शब्द आहेत. मित्रांनो, तद्भव नाही तर ते काय आहे? तत्सम शब्द आहेत. म्हणजे दुसरा पर्याय प्रश्नाच्या दृष्टिकोनातून चुकलेला आहे. त्यानंतर पुढे बघा आता, हात, आग, पान तद्भव शब्द अगदी बरोबर, कारण की हात म्हटल्यानंतर ते कशापासून बनलाय? हस्तापासनं. आग म्हटल्यानंतर अग्नीपासनं ते बनलेलं आहे. त्यानंतर पान म्हटल्यानंतर पर्णापासून बनलेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ही तद्भव शब्द आहेत. ए आणि सी अगदी बरोबर, बी चूक. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असावं. त्यानंतर 41 नंबरचा प्रश्न आहे की नाकाशी सूत धरणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. आता नाकाशी सूत धरणे म्हणजे काय? मृत्यू पावणे असं नाहीये. त्यानंतर मरणास टेकणे, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारची परिस्थिती असते की ही व्यक्ती केव्हा मरेल आणि केव्हा नाही, म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असावं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 42 नंबरचा. वाक्यात अनेक उपवाक्य न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता आधीच्या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येते? ज्या ठिकाणी 2 वाक्य न्यूनत्वबोधकने जोडलेली असतील तेव्हा लक्षात ठेवायचं, तेव्हा विचारलेला म्हणजे तिथं वापरलेला असतो अर्धविराम. ओके, म्हणजे कशा पद्धतीने मित्रांनो, शेतकऱ्यांनी शेत नांगरले या ठिकाणी वापरलेला अर्धविराम. पण पाऊस आला नाही, अशा प्रकारची ही रचना आलेली असते. म्हणजे याला म्हणतात, म्हणजे या ठिकाणी वापरताना अर्धविराम वापरलेला असतो. त्यानंतर 43 नंबरचा प्रश्न आहे बघा की गणपत अण्णाला अंग राखून काम करण्याची सवय आहे. या वाक्याच्या अर्थाचा अचूक असलेल्या वाक्प्रचाराचा पर्याय कोणता? आता पहिला पर्याय आहे काळीमोळ घेणे, हे येणार नाही. काकू करणे हे त्याचं उत्तर योग्य असू शकते, कारण की आपल्याला माहिती असणं गरजेचं, एखादा काम करत असताना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होत असते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असावं. त्यानंतर पुढे बघा 44 नंबरचा प्रश्न आहे. मिश्र वाक्यात एकच वाक्य प्रधान असते. मिश्र वाक्यात एकच वाक्य प्रधान असते, बरोबर आहे. बाकीची सर्व वाक्य गौण असतात, इथपर्यंत बरोबर आहे. तर संयुक्त वाक्यात 2 किंवा अधिक गौण वाक्य येतात, हे चुकीचं आहे. म्हणजे त्याचा पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर येऊ शकतं. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शेवटचा. मी 45 प्रश्नांचं व्याकरण आणि शब्दसंग्रह यांचं विश्लेषण त्या ठिकाणी मी केलेलं आहे. ओके, अगदी शेवटचा प्रश्न आता की खालीलपैकी दंत तालव्य वर्णाचा गट ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे, कारण की आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की तालव्य आणि दंत तालव्य, तालव्य आणि दंत तालव्य. तर तालव्य वर्णाचा उच्चार करताना या ठिकाणी च, छ, ज, झ याच व्यंजनांचा समावेश होत असतो. मग या व्यंजनांचा समावेश होऊन यांचा उच्चार करताना या व्यंजनाचे सहाय्य घेतले जाते, आणि दंत तालव्याचा वर्णाचा उच्चार करताना तीच व्यंजनं आलेली असतात. पण या दोघांमध्ये फरक काय आहे सर? तर या दोघांमध्ये फरक आहे की यांचा उच्चार करताना या स्वराचे सहाय्य घेतले जाते. हा दोघांमध्ये फरक आहे. आपल्याला विचारलेली आहे की दंत तालव्य याला वर्ष ध्वनी म्हणतात, दंत मूलीय म्हणतात, अशा वेगवेगळ्या नावांनी त्या ठिकाणी ओळखलं जातं. म्हणून याचं उत्तर जे काही आहे ते पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणजे सी आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने जी काही आपली 45 प्रश्न होती त्या 45 प्रश्नांचं विस्तृत पद्धतीने मी विश्लेषणही केलं, आणि जी उत्तरं आहे ती उत्तरंसुद्धा त्या ठिकाणी सांगितली. आता आयोगाची उत्तर तालिका येणारच आहे, यामध्ये काही फरक पडणार नाही. 1-2 प्रश्न फक्त संदिग्ध आहे, ते मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे, त्यामध्ये काही अडचण नाही. मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना मराठीचा कोर्स करायचा आहे किंवा मराठी उत्कृष्ट पद्धतीने समजून घ्यायचा आहे, व्याकरणाचं जे काही त्या ठिकाणी
नवं पर्व आहे, ज्या पद्धतीने प्रश्नांचं स्वरूप आपण बघतोय दिवसेंदिवस त्या ठिकाणी बदलत चालला आहे, तर या सर्व गोष्टींच्या उत्कृष्टपदी या संकल्पना क्लिअर करण्यासाठी आजच आपलं लक्ष मराठी ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरमधून। या ॲपवरती तुम्हाला सर्व जेवढ्या परीक्षा आहेत आपल्या, मग त्या पार त्या ठिकाणी संयुक्त गट ब मुख्य परीक्षा असेल, संयुक्त गट क मुख्य परीक्षा असेल, किंवा सरळ सेवेतनं घेतल्या जाणाऱ्या ज्या सर्व परीक्षा असतील त्यामध्ये तलाठी असेल किंवा ग्रामसेवक असेल, विस्तार अधिकारी असेल, वनसेवा असेल, वनरक्षक असेल, तांत्रिक सेवा टेक्निकल परीक्षा असतील, सर्व परीक्षांसाठी जे मराठी आहे, डिपार्टमेंटल PSIचा पेपर असेल किंवा PYQ साठी सुद्धा आपण त्या ठिकाणी बॅच बनवतोय। अशा सर्व बॅचेस, सर्व समावेशक बॅचेस तुम्हाला या ॲपमध्ये उपलब्ध होतील। आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर सर्वांनी त्या ठिकाणी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा। त्यावरती मी रोज नवीन संकल्पना, नवीन प्रश्न त्या ठिकाणी पाठवत असतो। तर आपल्या टेलिग्रामचं नाव आहे लक्ष मराठी अकॅडमी। ओके, तर सर्वांनी त्या ठिकाणी जॉईन करा आणि जे लेक्चर आपण घेतलं ते लेक्चर अगदी शेवटपर्यंत बघा, कारण की त्यामध्ये मी नुसती संभाव्य उत्तरच सांगितलेलं नाही, तर प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे। आणि आपला जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत त्या ठिकाणी आपला व्हिडिओ पोहोचवा। ओके, आणि सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल जॉईन करा। सर्वांना धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।